नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील या व्हिडिओमध्ये पुढचा पॉईंट पाहणार आहोत. सर्क्युलेटरी पाथवेज ऑर सिस्टीम म्हणजे विसरणाचा मार्ग किंवा विसरणाची संस्था. सर्क्युलेटरी पाथवेज ऑर सिस्टीम, त्यामध्ये डेफिनेशन सर्क्युलेटरी सिस्टीमची कशाला म्हणायचं. इन हायर अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स there is no direct supply of useful materials and removal of waste from the body cells, so they need a transport system called circulatory system. आता डेफिनेशन ही व्यवस्थित अगदी समजावून घेऊया. इन हायर अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, आपण कसले आहे, हायर आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, त्यामध्ये आपल्यासारखेच आणखी असणारे दुसरे हायर ॲज वेल ॲज मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. Higher means well developed, multicellular, many cells present in body. This type of animals, there is no direct supply of useful materials and removal of waste from body cells. मग आपण किंवा आपल्यासारखे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये बॉडी सेल्समधून जे युजफुल मटेरियल सप्लाय केलं जातं किंवा वेस्ट मटेरियल रिमूव्ह केलं जातं, त्याच्यासाठी आपल्यामध्ये कशाची गरज असते, ट्रान्सपोर्ट सिस्टीमची गरज असते. दे नीड अ ट्रान्सपोर्ट सिस्टीम. त्या ट्रान्सपोर्ट सिस्टीमलाच काय म्हणतात, सर्क्युलेटरी सिस्टीम. म्हणजेच इन हायर अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स लाईक ह्युमन बिईंग, म्हणजेच आपण. मग त्यामध्ये आपल्यामध्ये काय नाही, नो डायरेक्ट सप्लाय, आपल्यामध्ये डायरेक्ट सप्लाय होऊ शकत नाही कशाचा, युजफुल मटेरियल ॲज वेल ॲज रिमूव्हल ऑफ वेस्ट. जे पाहिजे ते मटेरियल सुद्धा आपल्याला उपयोग असणारं मटेरियल पण आणि जे नको असणारं मटेरियल पण बॉडी सेल्समधून आपण डायरेक्ट सप्लाय करू शकत नाही. तर त्याच्यासाठी गरज असते कशाची गरज, ट्रान्सपोर्ट सिस्टीमची. दिस ट्रान्सपोर्ट सिस्टीम इज कॉल्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. समजलं. इन हायर अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स देर इज नो डायरेक्ट सप्लाय ऑफ युजफुल मटेरियल्स अँड removal of waste from the body cells, so they need a transport system called circulatory system. हे झालं डेफिनिशन. नेक्स्ट, the circulatory system are of two types such as open circulatory system and closed circulatory system. मग ही जी सर्क्युलेटरी पाथवे आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, टू टाइप्स आर प्रेझेंट. विच टाइप्स, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम फर्स्ट आणि सेकंड क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम, अशा दोन सिस्टीम त्यामध्ये प्रेझेंट असतात. मग त्यामध्ये आता फर्स्ट ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे बंदिस्त नसणारी, अगदी ओपन चालणारी, ही ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. इन दिस सिस्टीम ब्लड पंप्ड बाय द हार्ट passes through large vessels into open spaces or body cavities called sinuses. म्हणजेच ओपन सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये काय केलं जातं, ब्लड पंप्ड आउट किंवा पंपिंग केलं जातं. कुठून, हार्टपासून. जे हार्टपासून ब्लड पंप होतं ते पास होतं कशामार्फत, थ्रू लार्ज व्हेसल्स, मोठ्या त्यामध्ये व्हेसल्स, वाहिन्या असतात. इनटू ओपन स्पेसेस ऑर बॉडी कॅव्हिटीज, आणि ते जे ब्लड आलेलं असतं हार्टपासून, जे लार्ज व्हेसल मार्फत ते ओपन स्पेसमध्ये किंवा बॉडी कॅव्हिटी, शरीराची जी पोकळी असते त्यामध्ये आणून सोडलं जातं. जी पोकळी असते त्यालाच काय म्हणतात, सायनसेस. म्हणजेच त्यामध्ये इन धिस सिस्टीम म्हणजेच ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, ब्लड पंप्ड बाय द हार्ट, इथं ब्लड पंप केलं जातं हार्टपासून, पासेस थ्रू लार्ज व्हेसल्स, ते परत कॅरी करणं किंवा पास करणं कशामार्फत, लार्ज व्हेसल्स मार्फत, इनटू ओपन स्पेसेस ऑर बॉडी कॅव्हिटीज. मग त्या ॲनिमलचे जे मोकळी बॉडी किंवा पोकळी असते त्यात किंवा मोकळ्या जागेत आणून सोडलं जातं. त्या पोकळीलाच काय म्हणतात, सायनसेस. म्हणजेच हिला काय, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. एक्झाम्पल काय, आर्थ्रोपॉड्स अँड मोल्युस्क. याची एक्झाम्पल म्हणजे एक्झाम्पल्स ऑफ आर्थ्रोपॉड्स अँड मोल्युस्क कशाचे एक्झाम्पल आहे, या इतर एक्झाम्पल्स ऑफ ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. इन these animals open circulatory system is present. म्हणजे ब्लड पंप्ड बाय हार्ट passes through large vessels into open spaces or body cavities called sinuses. Example, arthropods, mollusk. Second, closed circulatory system. मग त्यामध्ये
In this system, blood pumped by the heart is always circulated through a closed network of blood vessels. म्हणजेच मगाशी पाहिली ती ओपन, ही पाहिली ती क्लोज. क्लोज मीन्स बंदिस्त. ह्या सिस्टीममध्ये काय होतं, ब्लड पंप्ड बाय द हार्ट. ह्यामध्ये सुद्धा हार्टपासूनच ब्लड पंपिंग केलं जातं. इज ऑलवेज सर्क्युलेटेड थ्रू अ क्लोज नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स. पण ह्यामध्ये जे सर्क्युलेशन चालतं ते क्लोज्ड नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स मार्फत चालतं. म्हणजेच बंदिस्त असणारे काय असतात, ब्लड वेसलचं जाळं असतं. त्याच्यामार्फत हे हार्टमधून पंपिंग केलेलं जे ब्लड आहे ते सर्क्युलेट केलं जातं. याचे एक्झाम्पल आहे ॲनेलिड्स अँड कॉर्डेट्स. आपण यामध्ये येतो. म्हणजेच इन ॲनेलिड्स अँड कॉर्डेट्स क्लोज्ड टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट. म्हणजे यामध्ये काय असतं, इन दिस सिस्टीम ब्लड पंप्ड बाय हार्ट इज ऑलवेज सर्क्युलेटेड थ्रू अ क्लोज्ड नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स. म्हणजे यांच्यामध्ये बंदिस्त असणारं ब्लड वेसलचं एक जाळं असतं. याच्यामार्फत काय केलं जातं, ब्लड सर्क्युलेट केलं जातं. एक्झाम्पल ॲनेलिड्स अँड कॉर्डेट्स. आता वन बाय वन पॉईंट पाहूया सर्क्युलेटरी पाथवेची किंवा सिस्टीमचे. त्यामध्ये फर्स्ट, ऑल व्हर्टिब्रेट्स पोसेस अ मस्क्युलर चेंबर्ड हार्ट. म्हणजेच त्यामध्ये जे सगळे व्हर्टिब्रेट आहेत त्यांच्यामध्ये काय असतं, विच टाईप ऑफ हार्ट प्रेझेंट, मस्क्युलर अँड चेंबर्ड. मस्क्युलर मीन्स हार्ट इज मेड अप बाय मसल्स. चेंबर्ड मीन्स chambers are present. In some animals 2 chambers, in some animals 3 chambers, in some animals 4 chambers. म्हणजेच फर्स्ट पॉइंट, all vertebrates possess a muscular chambered heart. Second point, 2 chambered heart, that is 1 atrium and 1 ventricle present in fishes. 2 chambered heart, that is 1 atrium and 1 ventricle present in fishes. म्हणजेच त्यामध्ये असं एक्झाम्पल इकडं पहा. थोडक्यात असं एक काय असतं, ॲट्रियम सिंगल, आणि दुसरं एकच वेंट्रिकल. कुणामध्ये प्रेझेंट असतं तर फिशेसमध्ये. एक्झाम्पल आपण डायग्राम सहित बघितलं काय, त्यामध्ये इकडं डायग्राम आणखी एकदा पहा. 1 ॲट्रियम अँड 1 वेंट्रिकल इज प्रेझेंट इन फिशेस. फिशमध्ये एकच ॲट्रियम आणि एकच वेंट्रिकल प्रेझेंट असतं. मीन्स 2 चेंबर्ड हार्ट प्रेझेंट इन फिशेस. हा पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट, थर्ड, 3 चेंबर्ड हार्ट, दॅट इज 2 ॲट्रिया अँड 1 वेंट्रिकल प्रेझेंट इन ॲम्फिबियन्स अँड रेप्टाइल्स एक्सेप्ट क्रोकोडाइल्स. मग यामध्ये याची डायग्राम पहा. यामध्ये याची डायग्राम 3 चेंबर्ड हार्ट म्हणजेच 3 चेंबर्ड हार्ट, 3 कप्प्यांचं असलेलं हार्ट. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, 2 ॲट्रियम आणि 1 वेंट्रिकल. म्हणजेच त्यामध्ये किती सांगितलेले आहेत तर 2 ॲट्रियम प्रेझेंट असतात. एक राईट ॲट्रियम, एक लेफ्ट ॲट्रियम, अँड सिंगल वेंट्रिकल इज प्रेझेंट. कुणामध्ये हे सगळं असतं प्रेझेंट, इन ॲम्फिबियन्स. मग त्यामध्ये फ्रॉग वगैरे येतात ते. नंतर रेप्टाइल्स, मग सगळे सरपटणारे जे प्राणी आहेत त्यामध्ये, एक्सेप्ट क्रोकोडाइल्स. फक्त त्यामध्ये मगर येत नाही जरी रेप्टाईल असली तरी, बिकॉज 4 चेंबर्ड हार्ट प्रेझेंट इन क्रोकोडाइल्स. म्हणजेच यामध्ये आता काय सांगितलं, 3 चेंबर्ड हार्ट, दॅट इज 2 ॲट्रिया, राईट ॲट्रिया, लेफ्ट ॲट्रिया, अँड 1 वेंट्रिकल प्रेझेंट इन ॲम्फिबियन्स अँड रेप्टाइल्स एक्सेप्ट क्रोकोडाइल. हा झाला थर्ड पॉईंट. नेक्स्ट फोर्थ पॉईंट, त्यामध्ये 4 चेंबर्ड हार्ट, दॅट इज 2 ॲट्रिया अँड 2 वेंट्रिकल प्रेझेंट इन बर्ड्स, मॅमल्स अँड क्रोकोडाइल्स. हे एक्झाम्पल कशातलं आहे, रेप्टाईलमधलं. म्हणजेच 4 चेंबरचं जे हार्ट असतं, 4 कप्प्यांनी बनलेला हार्ट, त्यामध्ये 2 ॲट्रिया अँड 2 वेंट्रिकल्स कुणामध्ये प्रेझेंट असतं तर त्यामध्ये प्रेझेंट कुणात आहे तर बर्ड्स अँड मॅमल्स. म्हणजे हे 2 ॲट्रिया, राईट ॲट्रिया, लेफ्ट ॲट्रिया, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल प्रेझेंट इन बर्ड्स अँड मॅमल्स अँड क्रोकोडाइल्स. क्रोकोडाईल कशातलं एक्झाम्पल आहे तर त्यामध्ये एक्झाम्पल ऑफ रेप्टाईल. म्हणजेच इन क्रोकोडाईल 4 चेंबर्ड हार्ट इज प्रेझेंट, 1 2 3 4.
म्हणजे जे किती कप्प्याचं हार्ट आहे, 4 चेंबर्ड हार्ट आहे. 2 ॲट्रियम अँड 2 वेंट्रिकल्स आर प्रेझेंट. नेक्स्ट 5th point. In fishes, the heart pumps out deoxygenated blood which is oxygenated by the gills and supplied to the body parts. मग एक एक आता त्यामध्ये एक्झाम्पल विचारात घ्यायचं. फिशमध्ये हार्ट जे आहे ते पंप आउट करतं. कसलं ब्लड पंप आउट करतं? विच टाईप ऑफ ब्लड? डिऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणजेच इन दिस ब्लड ऑक्सिजन इज अब्सेंट. म्हणजेच अशुद्ध असणारं रक्त फिशमधून काय केलं जातं? हार्टमधून पंप आउट केलं जातं. विच इज ऑक्सिजनेटेड बाय द गिल्स. मग ते जे पंप आउट केलेलं डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते ऑक्सिजनेटेड होतं, म्हणजे शुद्ध होतं. म्हणजेच प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. कशामार्फत ऑक्सिजनेटेड होतं? तर गिल्स मार्फत. इन विच ॲनिमल्स? फिशेस. अँड सप्लाय टू द बॉडी पार्ट्स. आणि ते ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते परत कुठं पाठवलं जातं? बॉडी पार्टला सप्लाय केलं जातं. म्हणजे ऑलरेडी डिऑक्सिजनेटेड ब्लड पंप आउट कुणापासून? हार्ट ऑफ फिशेस. विच इज ऑक्सिजनेटेड बाय द गिल्स. त्याला कोण ऑक्सिजनेटेड करतं? गिल्स. अँड सप्लाय टू द बॉडी पार्ट्स. आणि सप्लाय कुणाला केलं जातं? बॉडी पार्ट्स. नेक्स्ट पॉइंट 6th. बॉडी पार्ट्स फ्रॉम व्हेअर deoxygenated blood is returned to the heart, that is single circulation. Body parts from where deoxygenated blood. म्हणजेच बॉडी पार्ट्स ज्याच्यामध्ये कसलं रक्त असतं? ब्लड असतं डिऑक्सिजनेटेड, अशुद्ध ब्लड. इज रिटर्न टू द हार्ट. ते परत कुठं पाठवलं जातं? हार्टला. दॅट इज सिंगल सर्क्युलेशन. ते जेव्हा हार्टला पाठीमागं पाठवलं जातं त्याला काय म्हणतात? सिंगल सर्क्युलेशन. म्हणजे 6th पॉइंट. बॉडी पार्ट्स फ्रॉम वेअर डिऑक्सिजनेटेड ब्लड इज रिटर्न टू द हार्ट, दॅट इज सिंगल सर्क्युलेशन. नेक्स्ट नंबर 7th. In amphibians and reptiles, the left atrium receives oxygenated blood from gills or lungs or skin, and right atrium gets deoxygenated blood from other body parts. Amphibians आणि reptiles मध्ये काय असतं नक्की? लेफ्ट ॲट्रियम जे असतं डाव्या बाजूचं लेफ्ट ॲट्रियम काय करतं? रिसिव्ज ऑक्सिजनेटेड ब्लड. ते फक्त शुद्ध रक्त घेण्याचं काम करतं. जे कुठून आलेलं असतं? इन सम ॲनिमल्स गिल्स, लंग्स ऑर स्किन. इथून आलेलं जे ब्लड आहे त्यामधून ऑक्सिजनेटेड ब्लड आलेलं असतं. ते लेफ्ट ॲट्रियम रिसिव्ह करतं. कुणामध्ये? ॲम्फिबियन्स अँड रेप्टाइल्स. अँड राईट ॲट्रियम गेट्स डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम अदर बॉडी पार्ट्स. राईट ॲट्रियम जे आहे ते काय करतं? मिळवतं डिऑक्सिजनेटेड ब्लड. कुणाकडून आलेलं? अदर बॉडी पार्ट्स. म्हणजे बॉडी पार्टमधून येणारं रक्त जे आहे ते डिऑक्सिजनेटेड असतं, अशुद्ध. ते कोण घेतं? राईट ॲट्रियम. आणि लेफ्ट ॲट्रियम काय करत असतं? तर ऑक्सिजनेटेड ब्लड जे शुद्ध होऊन आलेलं असतं गिल्स, लंग्स किंवा स्किन मार्फत. हे कुणामध्ये चालतं? ॲम्फिबियन्स अँड रेप्टाइल्समध्ये. पुढचे पॉईंट पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.